राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होते। राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर पुन्हा तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये या बैठकीला सुरुवात झाली आहे। महत्त्वाची बातमी आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक होत आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत। अक्षय, राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर ही महत्त्वाची बैठक पार पडते, नेमके काय या बैठकीचे अपडेट्स मिळतात आपल्याला? दीपाली, आपण जर बघितलं तर आज अनेक महत्त्वाच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकी होत्या। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात येत्या राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात चर्चा झाली आहे। आणि यानंतर आता संजय गांधी नॅशनल पार्क जे आहे, या पार्कातील पुनर्वसितांचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। याबाबत देखील चर्चा सुरू आहे। मात्र या सगळ्यात आपण जर बघितलं तर तिन्ही प्रमुख नेते हे एकत्र बसले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि यावरूनच कुठेतरी राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल, यासोबतच निधी वाटपासंदर्भात जी काही नाराजी काही आमदारांची आहे, त्या निधी वाटपाचा नाराजीचा प्रश्न असेल आणि दुसरीकडे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न असेल, या तिन्ही मुद्द्यावरती चर्चा होणार असल्याचं देखील काही सूत्र सांगतायत। वरकरणी ही शासकीय बैठक जरी भासवली जात असली तरीही यामध्ये राजकीय चर्चा आणि त्यासोबतच आमदारांच्या वेगवेगळ्या प्रकारे असणाऱ्या नाराजीवर तीन नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। कारण मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज पहिल्यांदाच तिन्ही नेत्यांनी ही अत्यंत खाजगी बैठक आयोजित केलेली आहे। मंत्रिमंडळ सभागृहात, बैठकीच्या सभागृहातच ही बैठक पार पडते। सध्या सुरुवातीला काही अधिकारी आहेत, काही ब्रीफिंग्स असणार आहे, मात्र त्यानंतर तिन्ही नेत्यांची अर्थसंकल्पीय अधिवेशन, निधी वाटपाबाबतची नाराजी आणि पालकमंत्री पदाचा तिढा याबाबत देखील चर्चा होऊ शकते। नक्कीच, धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।